रामराम मंडळी, आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची पूजा असली किंवा आपण शुभ कार्यक्रम करत असलो की आपण प्रसादाचा शिरा बनवतो. पण या पद्धतीने जर तुम्ही शिरा बनवला तर हा प्रसाद अगदी मंदिरामध्ये मिळतो त्या प्रसादासारखा बनतो, ही माझी खात्री आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर इथे आपण सव्वा प्रमाणामध्ये सर्व जे साहित्य आहे ते घेणार आहोत. तर त्यामुळे जितकं तुम्ही तूप घेणार आहे तितकंच तुम्हाला रवा घ्यायचा आहे. रवा इथे मी जाड घेतलेला आहे. तूप थोडंसं छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला रवा छानपैकी गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचा आहे. आता हा जो रवा आहे हा कच्चा राहता कामा नये, कारण हा जो रवा असतो हा जाड आपण वापरलेला असतो. यामध्ये आता आपल्याला काही साहित्य टाकायचं आहे. ते मी काळ्या मनुका टाकलेले आहे, काजू बदामचे काही तुकडे टाकायचे आहे आणि ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये छान भाजून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहे, तो म्हणजे केळं. या केळ्यामुळे हा जो प्रसाद आहे तो अतिशय मऊ आणि अतिशय टेस्टी होतो. त्यामुळे हे मुळीच स्किप करू नका. आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हा जो रवा आहे हा छानपैकी तुपामध्ये परतून भाजून घ्यायचा आहे. किमान हा हलकासा लाल रंग म्हणजे बदामी रंग येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे. आता शिरा जो आहे, मला सत्यनारायणाचा शिरा जो आहे हा स्पेशली फार आवडतो आणि हा जो शिरा आज आपण बनवणार आहे हा अगदी सत्यनारायणाला ज्या पद्धतीने बनतो तसाच बनणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे हा गोल्डन कलर याला आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध. आता दूध किती घालायचं, तर दूध घालताना आपल्याला 3 पटीने दूध घालायचं आहे. ज्या वाटीनेही तुम्ही प्रमाण मोजलेलं आहे त्या वाटीने तुम्हाला 3 पटीने तुम्हाला हे जे दूध आहे हे घालायचं आहे. तुम्हाला जर थोडं आसट हवं असेल तर तुम्ही थोडं जास्त सुद्धा दूध याच्यामध्ये घालू शकता. आता आपल्याला या दुधामध्ये 2 ते 3 मिनिट हा जो रवा आहे भाजलेला हा शिजवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. सव्वा प्रमाणामध्ये साखर, जेवढा रवा जेवढंच तूप तेवढीच साखर, अशा पद्धतीने आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे. आता थोडीशी वेलची पावडर आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि छान प्रकारे पूर्ण साखर वितळेपर्यंत आपल्याला हे जे मिश्रण आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपला जो शिरा आहे तो आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर त्याला हलवत राहायचं आहे, कारण खाली लागता कामा नये. झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं तरी याला वाफ येऊ द्यायची आहे आणि 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता शिरा जो आहे तो खूप छान झालेला आहे. अतिशय खमंग आणि खूप छान प्रकारचा हा शिरा होतो. ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी प्रसादाला नक्की ट्राय करा. आता गणपती येणार आहे त्यामुळे गणपतीसाठी हा प्रसाद तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही तुमच्या घरी कोणत्या प्रकारचा शिरा बनवता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, शिवाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे अशाच पद्धतीच्या ज्या नवीन रेसिपीज आहेत किंवा ऑथेंटिक रेसिपीज आहेत, खानदेशी विदर्भी रेसिपी, त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल.